नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून एलपीजीवर सरकार उपाययोजना करत असताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्याने सर्वसामान्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला। पाहूया ते काय म्हणाले। ठीक आहे, पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल। त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या जे आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे। तर पाईप गॅस एलपीजी पेक्षा फायदेशीर काय जाणून घेऊया। कृष्णा गोदावरी खोरं, आसाम, त्रिपुरा, मुंबई हाय, राजस्थानमधल्या काही क्षेत्रात पीएनजीचे अर्थात पाईप गॅस संदर्भातले साठे मुबलकपणे उपलब्ध आहेत। पाईप गॅसचं 50% उत्पादन देशातच होतं। 50% पाईप गॅसची कतार, यूएई, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधून आयात करण्यात येते। पाईप गॅस थेट घरापर्यंत पोहोचवता येतो, खर्च वाचतो। एलपीजी घरोघरी पोहोचवण्यासाठी वाहतूक, मनुष्यबळाचा खर्च अधिक असतो। पाईप गॅसचं बिल विजेच्या बिलाप्रमाणे वापरलेल्या युनिट्सवर आधारित असतं। एलपीजी सिलेंडरमध्ये शेवटी थोडा गॅस शिल्लक राहतो, पाईप गॅसमध्ये तसं होत नाही। पाईप गॅसचे दर हे एलपीजीच्या तुलनेत अधिक स्थिर असतात। दरम्यान राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं सरकारकडून दावा करण्यात येत असतानाच धक्कादायक बातमी अकोल्यामधून येते। गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना 80 वर्षीय शंकर शिरसाट यांचा मृत्यू झालाय। अकोल्यातल्या अन्वी मिर्झापूर इथली ही घटना आहे। यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले। यात त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच नागरिकांमध्ये संतापाची लाटही उसळली आहे। सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे एका सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होती। तर गॅस टंचाईचा पहिला बळी गेल्याची टीका नेते प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे। शंकर शिरसाट सकाळी 9 पासून उन्हामध्ये सिलेंडरसाठी रांगेत उभे होते। दुपारी 1:30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। गॅसचा